त्याच मराठवाड्यात एका शेतकऱ्याला हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमुळे नवजीवन मिळालंय। मुंबईनंतर राज्यात पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आणि मृत्यूच्या दारातून परतलेला शेतकरी आता पुन्हा आपल्या शेतावर जाण्यासाठी सज्ज झालाय। पाहूयात या श्रीमंत शेतकऱ्याची कहाणी। अहमदनगर जिल्ह्यातल्या खानापूर गावातले 56 वर्षांचे शेतकरी श्रीमंत थोरात आज नावाप्रमाणेच खऱ्या अर्थानं श्रीमंत झालेत, कारण त्यांना नवं आयुष्य मिळालंय। गेल्या 5 वर्षांपासून आयुष्याशी झुंज देणाऱ्या श्रीमंत यांच्यावर 2 महिन्यांपूर्वी औरंगाबादच्या युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली। अवयवदानाची सगळी प्रक्रिया सिग्मा हॉस्पिटलमध्येच पार पाडत एका ब्रेनडेड शिक्षकाचं हृदय श्रीमंत यांना बसवण्यात आलं। शस्त्रक्रियेनंतर आता ते ठणठणीत होऊन घरी जाण्यासाठी सज्ज झाले। एकदम पहिल्यापेक्षा लय पटीने चांगलं झालं आत्ताच। नंतर ते म्हणले 12 महिन्यानंतर लगेच काही ताण नाही राहणार। पहिलं जेवण जात नव्हतं, ताण थोडं जरी चाललं तर दम लागायचं आणि आता एकदम असं फ्रेश वाटत राहिलं। सकाळी उठलं, पहिले रात्री झोपच येत नव्हती, खोकला जास्त होता, आता काहीच नाही। बाहेर हिंडलो होतो त्याच्यामुळं मला याचं काहीच वाटत नव्हतं। आपण ऑपरेशन केल्यावर काय होईल, समजा लोक म्हणायचे असं केल्यावर एखाद्यास मोठं ऑपरेशन आहे, सक्सेस होत आहे नाही होत आहे, पण मला त्याचं काही वाटलंच नाही। सर म्हणले सरकट माझी 2012 पासून ट्रीटमेंट चालू। विशेष म्हणजे मुंबईनंतर पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये अशा प्रकारची अवघड शस्त्रक्रिया युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये पार पडली आहे। हृदय प्रत्यारोपणासाठी श्रीमंत यांची मनाची तयारी तर झाली, पण प्रत्यारोपणासाठी लागणारा 20 ते 25 लाखांचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता। त्यामुळेच श्रीमंत यांच्या संपूर्ण उपचाराचा खर्चही सिग्मा हॉस्पिटलनंच उचलला। सर्वप्रथम आपण ऑर्गन रिट्रायवल जे केलं 1-1.5 वर्षापूर्वी, पहिल्यांदा सिग्मा हॉस्पिटलमध्ये या एरियामध्ये झालं आणि नंतर बऱ्याचशा हॉस्पिटलने याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि नंतर बरेचसे ऑर्गन रिट्रायवल झाले। पण याच्यानंतर मला असं वाटलं की आता आपण हे जे ऑर्गन रिट्रायवल करतोय हे ऑर्गन दुसरीकडे न पाठवता आपल्याच भागातल्या कुठल्या गरीब रुग्णाला जर आपल्याला हे ऑर्गन देता आले आणि काही चांगलं काम करता आलं, त्या निमित्ताने आम्ही सर्व टीमने इथली तयारी केली आणि नंतर हार्ट ट्रान्सप्लांटसाठी आम्ही अप्लाय करून हार्ट ट्रान्सप्लांटची परमिशन मिळवली आणि नंतर पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट जे आहे मुंबईनंतरचं, हे पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट औरंगाबादला झालं। हा श्रीमंत थोरात नावाचे व्यक्ती आहेत, हे शेवगावमधले शेतकरी आहेत आणि यांचा आम्ही हार्ट ट्रान्सप्लांट सामाजिक भावनेमधून आम्ही पूर्णपणे मोफत केलेलं आहे सिग्मा हॉस्पिटलकडून आणि आता हे आज डिस्चार्ज होऊन इथून जात आहेत आणि त्यांना मी शुभेच्छा देतो। सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं कौशल्य आणि एका शेतकऱ्याची जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती यामुळेच श्रीमंत यांचा नवा जन्म झालाय। त्यातच श्रीमंत थोरात यांचं हृदय प्रत्यारोपण मराठवाड्यासाठीही अभिमानास्पद अशीच बाब ठरली आहे। कॅमेरामन मोहम्मद इरफानसह मिलिंद वानखेडे आणि ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही औरंगाबाद। सध्याच्या मोबाईलच्या युगात वाचनाकडे मुलांचं दुर्लक्ष होत आहे। मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयानं अभिनव उपक्रम राबवलाय। या उपक्रमात शाळेतले विद्यार्थीच वाचनालय चालवत आहेत। पाहूयात एक रिपोर्ट।